मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही सरकारला अल्टिमेटम देण्याची शेवटची तारीख आहे आणि त्या अनुषंगानं केवळ 3 दिवस या अल्टिमेटमचे बाकी आहे आणि या अल्टिमेटम नंतर खरं तर कुठेतरी मराठा आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे। उद्या परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्यात एकूण 3 सभा होणार आहेत आणि त्या सभेच्या नंतर खरं तर मराठा आंदोलनाची नेमकी दिशा पुढची ठरणार आहे। मात्र परभणीत सकल मराठा समाजाकडून हा आंदोलन या ठिकाणी आंदोलनस्थळी सुरू आहे। गेल्या 56 दिवसापासून हा आंदोलन या ठिकाणी शांततेत सुरू आहे। वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सातत्यानं दररोज सकल मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीचे शांततापूर्वक आंदोलन करण्यात येते आणि आज 56व्या दिवशी खरं तर राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सद्बुद्धी येण्याच्या मागणीसाठी कुठेतरी सकल मराठा समाजाकडून भजन कीर्तन करत देवाच्या चरणी प्रार्थना केली जात आहे। 24 तारखेला सरकारनं मराठा आरक्षण जाहीर करण्याची मागणी साठी खरं तर हा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि तुर्तास तरी परभणी जिल्ह्यात 56व्या दिवशी सरकारला सद्बुद्धी येण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून देवाकडे भजन कीर्तनद्वारे प्रार्थना केली जात आहे। कॅमेरा पर्सन सय्यद किजरचा नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।